नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनी त्याचबरोबर जीवा, काव्या आणि पार्थ कशा पद्धतीने शोध घेत आहेत आणि ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर एवढ्या जबरदस्त पद्धतीने कामगिरी यांची चाललेली असते आणि त्याच वेळी तिथे आता त्यांचा शोध घेणं सुरू झालेलं असतं आणि फोटो पाहत असतात. कारण यांना वाटत असतं की नक्कीच काहीतरी आपल्या हाती लागेल, म्हणून त्यांनी फोटोंचा शोध घ्यायला सुरुवात केलेली असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा, काव्या, पार्थ हे चौघजण मिळून लग्नातले फोटो असतात ते फोटो पाहत असतात. पण इकडे आता वसू आणि त्याचबरोबर काव्या यांची मात्र वाट लागलेली असते. त्यांना कळत नसते की आता पुढे काय करायचं आहे, म्हणून त्या दोघीही म्हणत असतात की त्यांच्या हाती असं काही लागायला नको ज्यामुळं आपण प्रॉब्लेममध्ये येईल. आता मंजूने त्यातले काही फोटो शोधून आणलेले असतात आणि ते फोटो वसूकडे दिलेले असतात. तर जीवा आणि नंदिनी दोघं मिळून आता बाप्पाची आरती करत असतात, बाप्पाच्या पुढे प्रार्थना करत असतात. इकडे आता वसुंधरा तो फोटो जो आहे, जो एक फोटो मंजूने तिथून आणलेला आहे, तो फोटो जाळण्याचा प्रयत्न करत असते, पण त्याला काही तिथे काडी पेटतच नाही, त्यामुळं तो फोटो जाळला जात नाही. मग लगेचच रम्या तो फोटो काढून घेते आणि तो फोटो टराटरा फाडून टाकते. त्यानंतर आता हे चौघजण पुन्हा बसलेले आहेत आणि पुन्हा त्यांचा शोध सुरू झालेला आहे. कारण तो जो फाटलेला फोटो आहे तो फोटो घेऊन येतात आणि तो फोटो जोडला जातो. तेव्हा नंदिनी सांगते, हो हाच तो आहे दीपकचा साथीदार. लगेचच काव्या आणि पार्थ सांगू लागतात की आम्ही याला ओळखतो. मग काव्या सांगते नंदिनीला, हाच तो आहे रेखाताईंचा भाऊ, ज्याची बायको हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. म्हणजे नंदिनीला नुकताच कॉल आलेला होता. आता नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा या दोघांनाही कळलेला आहे की तो साथीदार कोण आहे. म्हणजे त्या साथीदाराला ते ओळखत होते, पण त्याचा पत्ता शोधणं अवघड जात होतं आणि काव्या आणि पार्थला ती व्यक्ती कोण आहे हे दाखवण्यासाठी यांची धडपड चाललेली होती आणि फायनली ही गोष्ट आता मिळालेली आहे. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. नक्की काय झालेलं होतं, गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या होत्या, हे सगळं आपण पाहणार आहोत. आणि नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा आता त्या दीपकचा जो साथीदार सँडी आहे त्याच्यापर्यंत कसे पोहोचणार ते आपण पाहणार आहोत. तर इकडे आता नंदिनी शुभं करोती म्हणत असते, तेव्हा नंदिनी सोबत आता शुभं करोती म्हणायला तिथे पिहू आलेली असते. पिहू आरती घेते आणि म्हणते की नंदिनी ताई, खरंच त्या दिवशी किती भारी वाटलं होतं ना गं. म्हणजे आपल्याला ना आपण सगळेजण होतो तेव्हा बघ, सगळेजण तुझ्याकडे होते, मग सगळेजण आरती घेत होते, तेव्हा खरंच खूप छान वाटलेलं, असं बोलणं त्यांचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे नंदिनी म्हणते की हो बरोबर आहे, असं नंदिनी पिहूला सांगत असते. पिहूला म्हणत असते, पण नंदिनी ताई, आज जे काही झालंय ना नंदिनी वहिनी, ते माझ्यामुळं झालेलं आहे. नंदिनी म्हणते, म्हणजे काय, तुला काय म्हणायचंय? तेव्हा पिहू सांगत असते की मी एकदा खरं बोलले, एकदा खोटं बोलले, मग माझ्यावर कोण विश्वास ठेवणार सांग ना. म्हणजे मला कळत नाहीये की मी असं का केलं. तेव्हा नंदिनी म्हणते, बरोबर आहे, तू असं केलंस हे सगळं मला माहिती आहे, पण आता मला सांग की हे सगळं का केलंस तू, हे सगळं का तुला असं करावं वाटलं. असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा मात्र इकडे पिहू सांगू लागते की वसुमावशी आहे ना, वसुमावशीमुळे हे सगळं केलेलं आहे आणि वसुमावशीने हे सगळं मला करायला भाग पाडलेलं आहे, असं नंदिनीचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की नंदिनीला पिहू सांगत असते, पिहू म्हणत असते की माझंच चुकलेलं आहे, मी असं वागायलाच नको होतं आणि हे सगळं जे काय झालंय ना ते माझ्यामुळे झालेलं आहे, या सगळ्याला कुठंतरी ना मी जबाबदार आहे, असं ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र पिहू म्हणत असते की असू दे. पिहूला नंदिनी म्हणते की असू दे, काही काळजी करायची गरज नाही. आणि मग त्याच्यावरती पिहूला मात्र नंदिनी समजून सांगत असते की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. तेव्हा पिहू सांगते की त्या दिवशी ना मी पहिल्यांदा सांगितलं आणि नंतर वसुमावशी माझ्याकडे आली आणि वसुमावशीने माझा हात एवढा घट्ट पकडलेला की जणू काही चिमटा काढते असं वाटत होतं. हे सगळं पिहू आता नंदिनीला सांगत असते. म्हणजे सगळ्यांच्या समोर पिहूने बोलू नये म्हणून वसूने तिच्या हाताला चिमटा काढलेला होता, ही गोष्ट आता नंदिनीला समजलेली असते. नंदिनीला खूप राग येतो. पिहू रडत असते. पिहू म्हणत असते की हे सगळं माझ्यामुळे झालंय, मी सगळं खरं सांगितलं होतं. पण तेवढ्यातच वसू तिथे येते आणि म्हणते, बरोबर आहे, कसं आहे माहिती आहे का, वेळीच तुझ्या आईवडिलांनी जर चिमटा काढला असता ना तर मला चिमटे काढायची वेळ आली नसती. म्हणजे वसुंधराने हे सगळं मुद्दाम केलंय हे नंदिनीला माहितीच आहे, पण मूर्ख बाईला या सगळ्याची कबुली देताना सुद्धा जराही लाज वाटत नाही, तिला जराही वाटत नाहीये की
आपण जी चूक केलेली आहे त्या गोष्टीची कबुली देत आहोत. आणि मग वसुंधरा आली की लगेचच पिहू आहे ती बाजूला निघून जाते. पिहू म्हणत असते की नाही, आणि मग नंदिनीच्या पाठीमागं जाऊन ती लपून उभी राहते. ती घाबरलेली असते. नंदिनी म्हणते, म्हणजे हे सगळं भीतीमुळे होतंय, हे मला माहिती आहे. काळजी करू नकोस पिहू, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं नंदिनी तिला समजून सांगत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे नंदिनी पिहूशी बोलत आहे तेव्हा वसुंधरा तिथं आलेली असते आणि वसुंधरा म्हणत असते की बघितलं ना काय होऊ शकतं. मग त्यामुळं मी जे काय सांगत आहे ना त्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा, एवढं लक्षात ठेव, असं वसुंधरा नंदिनीला बोलत असते. आणि पिहू मात्र लपून उभी राहिलेली असते. नंदिनी पिहूला समजवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु पिहू घाबरलेली असते आणि नंदिनीच्या पाठी उभी असते. वसुंधरा म्हणत असते की लक्षात आलं ना काय होऊ शकतं. मग आता इथून पुढे लक्षात ठेव, जर तुझ्या आई वडिलांनी वेळीच जर हे केलं असतं ना मला चिमटा काढायची वेळ आली नसती, असं म्हणत आणखी पिहूला ती घाबरवत असते. इकडे आता नंदिनीच्या सगळं लक्षात आलेलं असतं. वसुंधरा बोलायला सुरुवात करते, काय मग एकटी पडलीस ना आता, तुझा दीर जाऊ बहीण नवरा कुठे गेलेत सगळे. नाही, आज एकटी पडले ना म्हणून विचारलं, असं वसुंधरा बोलत असते. तेव्हा मात्र इकडे नंदिनी म्हणत असते की नाही, कसं माहिती आहे का, काव्या तिचं काम आहे म्हणून बाहेर गेले, पार्क मीटिंगसाठी गेलेत. जीवा आणि मिथुन काका दोघं जण खरेदीसाठी गेलेले आहेत आणि त्याचबरोबर आई आतमध्ये आहे त्यांच्या रूममध्ये. तेव्हा लगेचच इकडे वसू म्हणते की बरोबर आहे, आणि विक्रमने तुला तिथे जायचं नाही म्हणून सांगितलंय ना, त्यामुळे तू त्या रूममध्ये जाऊ शकत नाहीये. तुझी इच्छा असतानाही तू तुझ्या सासूकडे जाऊ शकत नाही, हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा नंदिनी म्हणते, हो बरोबर आहे, कसं आहे तुम्हाला सगळंच माहिती आहे ना, असं नंदिनी सांगत असते. तेव्हा मात्र वसुंधरा म्हणत असते की मग मला माहिती आहे ना विक्रमने तुझ्यावर बंदी घातली. तेव्हा नंदिनी वसूशी बोलत असते. नंदिनी म्हणत असते, कसं आहे तुम्ही बोललात, आता माझं ऐकून घ्यायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. कसं आहे तुम्ही काहीही केलं तरी तुम्हाला वाटत असेल की या सगळ्यामध्ये मी सुटून जाईल, पण नाही, असं होणार नाही. तुम्ही जी काही चूक केलेली आहे त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागणारच आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, आणखी एक काम आहे माझं, हा जो अंगार आहे ना तो आईंना नेऊन द्या. तेव्हा वसू म्हणते की हा अंगारा द्यायचा आहे ना, आणि तोही मानिनीला द्यायचा आहे ना नेऊन, प्लीज म्हणावं लागेल. आता नंदिनीला पण काय एवढं पडलंय की या वसूच्याच मागं लागावं वाटतंय तिला. जावं ना तिथे, स्वतः द्यावं दरवाजात तर ती जाऊ शकते, किंवा काव्या जीवा पार्थ पिहू एवढे सगळेजण आहेत आणि हिला काय हिच्याकडूनच द्यायचंय. म्हणजे हे काय दाखवलेलं मला तरी काय पटलेलं नाहीये, कारण हे जे काय वागणं आहे ते चुकीचंच आहे. काही गरज नाहीये की अशा पद्धतीने अंगारा द्यायची किंवा काय करायची. तर तरीही आता नंदिनीला इकडे वसू म्हणत असते की नाही, कसं आहे माहिती आहे का, प्लीज म्हण मग देते, कारण मला माहिती आहे ना, कारण तू काही तिथं रूममध्ये जाऊ शकत नाहीये आणि मग कोण देणार, तुझं काम करायचं आहे ना. नाही मी देईल, पण प्लीज म्हण. मग नंदिनी म्हणते की प्लीज हा अंगार आईंना द्या ना, कारण त्यांना माझ्याशी बोलायचं असणार आहे हे मलाही माहिती आहे, पण त्या रूमच्या बाहेर आलेल्या नाही आहेत, असं नंदिनी सांगत असते. तेव्हा ती म्हणते की आणखी एक गोष्ट करावी लागेल. तेव्हा मात्र नंदिनी म्हणते, म्हणजे ते वसू म्हणते की आता ना अंगारा दिलास, मी अंगारा देते, पण हात जोडून म्हणायचं की हा अंगारा मानिनीपर्यंत पोहोचवा, तरच मी हा अंगारा मानिनीकडे देईल. आता नंदिनी एवढी वेडी आहे की तिने आता वसूच्या समोर हात जोडलेले आहेत आणि वसूला सांगते की हा अंगारा आईंना द्या, त्यांच्यापर्यंत द्या. आता नंदिनीला एवढी हतबल व्हायची गरज होती का, नंदिनीने कोणाच्या पुढे हात जोडू नये म्हणून तर तिच्या सासूने एवढं खंबीरपणे तिला सांगितलं होतं की मी तुझ्या बरोबर आहे, त्यामुळं तू कोणाच्या पुढेही हात जोडण्याची गरज नाही. आणि तेव्हा मात्र आता नंदिनी इकडे त्या वसूच्या समोर हात जोडत असते. इकडे वसू मानिनी आईशी बोलत असते. ती म्हणत असते की अगं माझं ना घर जरा डोकंच जास्त ठणकत होतं, त्यामुळे आज दिवसभर घरातून रूममधून बाहेरच गेलेलं नाहीये. तेवढ्यात वसू तिथे येते आणि म्हणते की मानिनी हे घे. मानिनी मात्र एक शब्दही वसूशी बोलत नसते, कारण मानिनीला माहिती आहे की नंदिनी चुकलेली नाहीये, वसुताई चुकलेल्या आहेत. परंतु विक्रम मात्र ही गोष्ट ऐकत नाही, त्यामुळं मानिनीला खूप राग आलेला असतो. मानिनी म्हणत असते की मला नकोय. तेव्हा वसू म्हणते की अगं अंगारा आणलाय देवाचा, दुसरं काही नाहीये, घे. तरीही आता मानिनी तो अंगारा घ्यायला तयार नसते आणि मानिनीचं हे जे काय
शांत राहणं असतं ते पाहून वसू म्हणत असते की याच्या आधी तर माझं सगळं ऐकायची, पण आता तू माझं काहीच ऐकत नाहीये. म्हणजे तुला पटतच नाहीये का? अगं पण एक गोष्ट ऐक, ही हा जो अंगारा दिलाय ना, हा नंदिनीने दिलेला आहे. नंदिनीने अंगारा दिलेला आहे म्हणून तर मी तुला सांगितलेलं आहे ना. आणि मग नंदिनीने दिलाय म्हटलं की मानिनी लगेचच तो अंगारा घेते आणि त्यासोबतच इकडे मानिनी मात्र तो अंगारा घेऊन तो अंगारा लावते. आणि तेव्हा मात्र मानिनीच्या लक्षात येतं, कारण ती जी पुडी आहे ते उघडल्यानंतर अंगारा लावल्यावर मानिनीला कळतं, कारण त्यातलं वाऱ्याने जो अंगारा असतो तो उडून जातो. आणि त्यावेळेस मानिनीच्या लक्षात येतं की याच्यात तर माझ्यासाठी काहीतरी लिहिलेलं आहे. मग मानिनी ती चिठ्ठी वाचायला लागते आणि मग त्याच्यात लिहिलेलं असतं, प्रिय आई, तुम्ही कशा आहात? कारण मला माहिती आहे सासूला लेटर लिहिणारी ही पहिलीच सून असेल. खरं तर मी तुमच्यासाठीच लिहिलेलं आहे. बाबांनी बोलायचं नाही म्हणून सांगितले, तुमच्या रूमकडे फिरकायचंही नाही सांगितलेलं आहे. परंतु मला तुमची काळजी वाटते. आज दिवसभर तुम्ही रूमच्या बाहेर आला नाहीत. तुम्ही बऱ्या आहात ना? हे सगळं नंदिनीनं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. आणि नंदिनीनं मानिनीला सांगितलेलं असतं की सगळं व्यवस्थित होईल, काळजी करू नका, असा धीर सुद्धा इकडे नंदिनीने मानिनीला दिलेला असतो. एवढंच काय तर तिने त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलंही आहे की सगळं काय ते व्यवस्थितच होणार आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे नंदिनी आता दारातच उभी असते. मानिनीने जेव्हा हे सगळं वाचलेलं असतं तेव्हा मात्र तिला खूपच छान वाटत असतं, कारण नंदिनीने तिच्यासाठी हे लेटर लिहिलेलं असतं. मग मानिनी नंदिनीची लांबूनच नजर काढते आणि तिच्याकडे पाहत असते. दोघींच्याही डोळ्यात अगदी पाणी आलेलं असतं. दोघीही एकमेकींकडे पाहत असतात आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की नंदिनी त्यांना सांगते की आता झोपा तुम्ही, असं गुड नाईट म्हणून नंदिनी आता तिथून जाऊ लागते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे मानिनी ही नंदिनीकडे पाहत असते, नंदिनी मानिनीकडे पाहत असते आणि दोघी जणीही खूप खुश झालेल्या असतात. आता वसू इकडे रम्याला सांगत असते, म्हणत असते की अगं मी ना तो अंगारा आहे ना मानिनीला नेऊन दिला. तेव्हा मात्र रम्या म्हणत असते, पण आई तुला हे सगळं करायची गरज काय होती? का केलंस तू हे सगळं? असं रम्या विचारू लागते. तेव्हा मात्र वसू म्हणत असते की तुला माहिती आहे का, तिला मी प्लीज म्हणायला लावलं तेव्हा तो अंगारा दिलाय. एवढं सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र रम्या म्हणत असते, पण त्यांचा काही प्लॅन तर नाहीये ना, आपल्याला बारीक लक्ष ठेवलं पाहिजे, असं रम्या इकडे वसूला सांगत असते. तेव्हा ती म्हणत असते, तुला माहिती आहे का, नुसतं प्लीज नाही तर त्या त्या नंदिनीला मी हात जोडायला लावलेले आहेत आणि मगच तो अंगारा तिकडे दिलेला आहे, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे वसुंधरा म्हणत असते की नाही, मला ना काहीतरी वेगळं वाटत होतं म्हणून तर मी हे सगळं केलेलं आहे. आणि मग इकडे रम्याला खूप आनंद झालेला असतो की भारी आहे, म्हणजे तू त्या नंदिनीला हात जोडायला लावलेले आहेत, ही गोष्ट मात्र मला आई खूप आवडली, असं रम्या बोलत असते. त्याच वेळी इकडे वसू सांगत असते की हो, म्हणून तर मी हे सगळं केलेलं आहे, असं वसूचं म्हणणं असतं. आणि वसूने इतका मूर्खपणा केलेला असतो की तिनं आता खूपच खुश झालेली असते, पण तिला कुठं माहितीये यामुळं मानिनी आणि नंदिनी या दोघींना जो आनंद मिळालेला आहे तो आनंद तिला कुठं माहिती आहे की काय आहे. इकडे आता नंदिनीला फोन आलेला असतो, तो म्हणजे रेखाताईंचा, जो आनंद निवासमध्ये नंदिनी सोबत काम करतात. रेखाताई बोलत असतात. नंदिनी म्हणत असते, अहो रेखाताई, माझं ना म्हणजे मी घरात थोडीशी बिझी होते त्यामुळं मला जमलंच नाही हो, म्हणजे मी आनंद निवासकडे आलीच नाहीये. काय झालं, कशा आहात तुम्ही? तेव्हा रेखा मात्र काहीच बोलत नाहीये, ती शांत शांत असते. नंदिनी म्हणते, काय झालं रेखाताई, सगळं ठीक आहे ना? तेव्हा रेखाताई रडायला सुरुवात करते. रेखाताई म्हणत असते की नाही, काहीच ठीक नाहीये. काय झालंय माहितीये का, माझ्या भावाची बायको इथं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, तिची डिलिव्हरी झालेली आहे. पण प्रॉब्लेम असा झालाय की बाळ आहे ना, त्या बाळाला काचेत ठेवलेलं आहे, त्याचं ऑपरेशन केलं पण ते ऑपरेशन ना तिथे फेल झाले असं डॉक्टरांनी सांगितलंय. मला कळत नाहीये की मी काय करू, कारण मला ना खूप काळजी वाटायला लागलेली आहे. सगळं व्यवस्थित तर होईल ना, मला कळतच नाहीये. तेव्हा नंदिनी म्हणते, कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे? अहो काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं नंदिनी समजावत असते आणि बोलत असते. त्यासोबतच नंदिनीचं हे बोलणं ऐकून इकडे रेखाला तर आधार मिळालेला असतो, तिला तर बरं वाटलेलं असतं. परंतु यातूनच एक जो क्लू पाहिजे असतो तो मिळणार असतो. तेवढ्यातच सँडी तिथं धावत येतो आणि रेखा हॉस्पिटलचं नाव इकडे नंदिनीला सांगणार असते. त्यावेळेस सँडी धावत आलेला असतो आणि सँडीने तो मोबाईल रेखाच्या हातातून काढून घेतलेला असतो आणि सांगितलेलं असतं की हे बघ,
काही गरज नाही आहे कोणाला फोन करायची, तुला माहिती आहे ना आत्ता आपण कुठे आहोत, आपण हॉस्पिटलमध्ये आहोत ना, बाकीच्या पेशंटला त्रास होतो, त्यामुळे आपल्याला हे सगळं करायची काहीही गरज नाही. अशा पद्धतीने गोष्टी चाललेल्या असतात. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे तो बोलत असतो, तो म्हणत असतो की नाही, हे सगळं जे काही आहे ना तुझं थांबव, असं म्हणत तो बोलत असतो. रेखा मात्र बिचारी म्हणत असते की काय झालं नक्की, म्हणजे मला कळत नाहीये की तू एवढी चिडचिड का करतोय, आणि इकडे मी नंदिनीशीच बोलत होते, तुला एवढा त्रास करून घ्यायची गरज काय पडलेली होती, तू कशाला एवढा त्रास करून घेतोय, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. परंतु सँडी म्हणत असतो, मी सांगितलंय ना तुला, तिकडे जा बरं, तिथे नैना एकटी आहे, नैनाच्या जवळ जाऊन बस जा, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे नंदिनी विचार करू लागते. नंदिनी म्हणत असते की असं काय झालं की एवढ्या लवकर रेखाताईंनी फोन ठेवला आणि आता मी त्यांचा फोन लावते तर त्यांचा फोन लागत नाहीये, काय कारण असेल या सगळ्याला, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता रेखाताईंचा फोन आलेला होता, हे सगळं नंदिनी जीवाला सांगत असते. त्यांच्या भावाचं बाळ जे आहे ते सुखरूप तर असेल ना. तेव्हा इकडे जीवा म्हणतो की तू प्रार्थना कर, सगळं व्यवस्थित होईल, असं जीवा सांगू लागतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की जीवा म्हणत असतो की आज मी गेलेलो होतो ना, तिथे गेल्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत, तिथं असलेल्या सगळ्या बाप्पांना मी तुझ्यासाठी प्रार्थना करून आलेलो आहे, सगळ्या बाप्पांकडे तुझ्यासाठी मी प्रार्थना केलेली होती, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच जीवा सांगत असतो तूही त्या बाळासाठी प्रार्थना कर, त्यालाही बरं वाटेल, असं जीवाचं आवर्जून म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर इकडे काव्या विचार करत असते आणि पार्थ मात्र काम करत बसलेला असतो. काव्या म्हणत असते की असं काय झालेलं होतं, म्हणजे मला कळत नाहीये की अचानक आपल्यापर्यंत क्लू येता येता का निसटला हातातून, ती गोष्ट कळेना झाली, असं काव्याचं बोलणं चाललेलं असतं. आणि काव्या मात्र इकडे बोलत असते शांतपणे, ती पार्थला विचारत असते. पार्थ मात्र कामात असतो. काव्या म्हणत असते काय झालं नक्की. तेव्हा पार्थ म्हणत असतो की मला फक्त एकच गोष्ट सांगा की असं काय घडलेलं होतं, म्हणजे वसू आत्या आपल्या रूमच्या बाहेर का होत्या, असं पार्थ काव्याला विचारत असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे पार्थ ज्या गोष्टी विचारत असतो त्या गोष्टींचा विचार काव्या करत असते. काव्या म्हणत असते हो बरोबर आहे, हे तर मी विसरूनच गेले होते, म्हणजे असं काय घडलं की ज्याच्यामुळं या गोष्टी झाल्या, असं बोलणं सुरू असतं. ना आणि नक्की वसू आत्या आपल्या रूमच्या बाहेर काय, म्हणजे या सगळ्या मागे वसू आत्या तर नाहीये, आपण जे काय करतोय ती गोष्ट तिकडे त्या दीपकच्या साथीदारापर्यंत पोहोचली आणि म्हणून तर त्याने त्याचं सिम कार्ड तोडून टाकलं किंवा मोबाईल बंद करून ठेवलेला आहे. तेव्हा काव्या इकडे पार्थचा हात पकडते आणि पार्थला खेचत बाजूला घेऊन जाते. तेव्हा मात्र इकडे आता पाहायला मिळतं पार्थ म्हणत असतो की काय झालं नक्की, म्हणजे तुम्ही असं का करताय. तेव्हा काव्या म्हणत असते की आपल्याला ना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे, असं काव्या सांगत असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला, कसली सावधगिरी बाळगायची, असं पार्थ काव्याला बोलत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते अहो तुमच्या लक्षात येत नाहीये का देशमुख, अहो आपल्याला लक्षात आता लक्ष या गोष्टीसाठी ठेवलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे, कारण आपल्या सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवलं जाते. पार्थ मात्र तिच्याकडे पाहत असतो, तिने हात पकडलेला असतो, त्याच गोष्टी त्याला आठवत असतात. आणि पार्थ म्हणत असतो की आत्ता मला कळतंय. आणि मग काव्या म्हणत असते अहो काय चाललंय तुमचं, तुम्ही असले कसले आर्किटेक्चर आहात. मग ती म्हणत असते आपल्याला डिव्हाइड अँड एक्झिक्यूट रूल वापरला पाहिजे, पॅटर्न चेंज करायचा आहे, शोध सुरू ठेवायचा आहे. तेव्हा पार्थ म्हणतो म्हणजे, तेव्हा ती म्हणते तुम्हाला कळत नाहीये का. मग ती सांगू लागते की आपल्याला सेपरेट राहून काम सुरू ठेवायचं आहे, म्हणजे आपल्यावरती कोणाला संशय येणार नाही. आणि मग काव्या आता नंदिनीला कॉल करायला घेते. आणि मग नंदिनीला जेव्हा काव्या कॉल करत असते तेव्हा पार्थ मात्र पाहत असतो इकडे जीवा आणि त्याचबरोबर नंदिनी हे दोघंही बोलत असतात. तेव्हा त्यांना काव्या सांगू लागते की अरे आपल्याला आता ना डिवाइड एक्झिक्यूट रूल वापरला पाहिजे. तेव्हा ते दोघं म्हणू लागतात की म्हणजे काय करायचंय. मग आता पार्थ सांगू लागतो की डिवाइड अँड एक्झिक्यूट म्हणजे आपण सेपरेट राहून शोध सुरू ठेवायचा आहे, कारण आपलं ज्या शोध सुरू आहे त्यावर नजर ठेवली जाते आणि आपले प्लॅन फ्लॉप होत आहे. हे सगळं जेव्हा लक्षात येतं तेव्हा मात्र नंदिनी त्याचबरोबर जीवा यांच्याही लक्षात आलेलं असतं. तर उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की हे सगळेजण एकत्र बसलेले आहेत, फोटोंचा शोध सुरू आहे, लग्नातले फोटो काढलेले आहेत आणि ते फोटो शोधत आहेत. त्याच वेळी आता मंजूने येऊन सगळ्या खबरी सांगितलेल्या असतात आणि मंजू सगळं बोलत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे मंजूने येऊन काही फोटो दिलेले असतात आणि जेव्हा ते फोटो मंजूने दिलेले असतात तेव्हा मात्र आता त्या फोटोमधून त्यांनी बरोबर
दीपक आणि त्याचा साथीदार म्हणजे सँडी हे जेव्हा याला घेऊन चाललेले असतात, नंदिनीला घेऊन चाललेले असतात, तो फोटो बरोबर तिथून शोधून आणलेला असतो आणि तो फोटो आता इकडे वसुआत्याकडे असतो. आणि मग जीवा आणि त्याचबरोबर नंदिनी दोघंही बाप्पाच्या समोर आरती करत असतात. आणि तेव्हा मात्र आता एक गोष्ट घडलेली असते आणि ती म्हणजेच जेव्हा बाप्पाच्या समोर आरती सुरू आहे त्याच वेळी इकडे ते फोटो जाळून टाकायचं काम या सगळ्या करत आहेत, पण तो फोटो काही तिथे जाळला जात नाही. तेव्हा मग रम्या तो फोटो फाडून टाकते. जेव्हा रम्याने तो फोटो फाडून टाकलेला आहे तेव्हा मात्र एक गोष्ट समोर आलेली आहे. ते फोटो जे आहेत, त्याचे कागद जे आहेत, ते सगळे एकत्र केलेले आहेत आणि जीवा, नंदिनी, काव्या, पार्थने तो फोटो जोडलेला आहे. म्हणजे फायनली तो फोटो जो आहे तो यांच्या हाती लागलेला आहे. खऱ्या अर्थाने हे सगळं सुरू झालेलं होतं आणि आता यांना कळत होतं, म्हणजेच काव्याने जो रूल वापरलेला आहे तो अगदी बरोबर आहे. तो फोटो जोडल्यानंतर जेव्हा नंदिनी आणि जीवा दोघंही सांगू लागतात की हाच तो साथीदार, यानेच तर दीपकची साथ दिलेली होती, त्या गोष्टीवरती काव्या लगेच म्हणते की ताई, आम्ही पाहिलं याला, आम्ही ओळखतो. हे ऐकता क्षणी इकडे मात्र आता नंदिनीला धक्का बसतो. नंदिनी म्हणते काय? मग काव्या सांगू लागते, अगं आनंद निवास मधल्या रेखाताई आहेत ना, त्यांचा भाऊ आहे हा आणि त्याची बायको हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. आम्ही आता त्या दिवशी आम्ही अडकलो होतो ना पावसामध्ये, तेव्हा त्याच्याच बायकोला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं, म्हणून तर आम्हाला यायला वेळ झालेला होता. हे सगळं काव्या सांगत असते आणि तेव्हा मात्र काव्याने हे सांगितल्यानंतर सँडीचा पत्ता तर आता मिळालेला आहे. सँडीचा पत्ता मिळाल्यामुळं पुढच्या गोष्टी आणखी सोप्या झालेल्या आहेत. आता मात्र नंदिनी आणि जीवाला धक्का बसलेला आहे. ते तिथपर्यंत कसे पोहोचणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.